तर मी म्हटलं घरी साबुदाणे पडलेले आहेत, तर आता मग वाळवायला काही नव्हतं माझ्याकडे कागद वगैरे, तर तोच घेण्यासाठी चाललेली आहे मार्केटकडे नाशिकच्या. तर ते कुठे चालली तुम्हाला दाखवते कोणतं दुकान आहे. तिथे इतके स्वस्त आणि आपल्या याच्या पण गोणी भेटतात, काय म्हणतात आपण धान्य साचवतो ना, काय म्हणतात आपण गहू वगैरे कोठीमध्ये टाकायच्या, त्या सुद्धा गोणी भेटतात. तर मला ना बॅग ठेवायला 2-3 गोणी आणायच्या तिथून तशा प्लॅस्टिकच्या, आणि वाळवण्यासाठी आता घेऊन येते मी प्लास्टिक तिथून. तर उद्या तेच करणार आणि इथं 2-3 किलो बटाटे पण घेऊन येणार आहे. दिला आहे पिशव्याच घेतल्या मी, इतके जाड आहे. आधी कागद घेतला तर थोडा पातळ वाटला, पण जाड पण कागद आहे त्याच्याकडे. तर घेतल्या फायनली 50 किलो मधलं प्लास्टिक पाहिजे ना. हा एक मिनिट दाखवा. हे कशासाठी? पापड वाळायला. वाळवाय हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर दुपारी ब्लॉग सुरू करते. तर तेच माझी मम्मी ते आता घरी चालले, म्हणजे माझी बहीण आता सोडवायला येते इथे स्टँडवर मुसलूरच्या. तर त्यांना तिथला ना म्हटलं हे देऊन देऊ, कॉफी आणि मध. कॉफी आणि काळं मध घेतलेलं आहे मम्मीसाठी. तर तिला दिलंच नव्हतं, माझ्या बहिणींना दिलं. तर त्याच्यात ह्या बॉटल ठेवून देते एकदम नीट अशी होती. आता याच्यातच भरते, खलबत्ता वेगळा ठेवून, नाही तर काचेच्या बंद्या फुटून जातील. तर चला आता पटापट भरून घेते. तर ह्या पिशवीत टाकते कापडी, खलबत्ता टाकून घेते. आणि ह्या बरण्या माझं भीतीचं वाटते फुटायची शक्यता. काय करू, त्याच्यावरती काहीतरी ठेवायला लागेल असं. तर अशी बॅग आता काहीतरी ठेवते मी. आता मम्मी ते येतील ना, खालीच येतील, कारण ते डायरेक्ट चाललेले आहे. तर त्यांच्याकडे देऊन देते, म्हणजे कसं कॉफी वगैरे करून पिणार मम्मी. तर घरातला तर सगळं आवडलेलं आहे, जेवण वगैरे सगळं झालं. मी ह्यांना आता अभ्यासाला बसवते. आणि आज विचार चालला आहे की पॅन्ट्री रूम आवरावी दुपारी. बघते आता जसं जमेल तसं. आता आधी मम्मी त्यांची वाट बघते. चला मम्मी ते आल्यावर बघतेच. मीसाठी हे बेडशीट काढलेले आहे, मी नवीनच घेतले होते, पण मग आता मी काही टाकत नाही तसे. तरी म्हटलं चला मम्मीला देऊन टाकू. तर हे बेडशीट अजून एक आहे डिझाईनची फुलांची, आणि हा एक आहे पॅटर्न. छान असं बेडशीट ठेवलं, त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवलं ते खलबत्ता, आणि या साईडला कॉफी आणि हे आहे मध. अशी पिशवी आता मम्मी आली की देऊन टाकते. तर इथे गाडी आली होती, मम्मीला दिलं, देऊन टाकलं सगळं. इथे बसले, तुम्ही बघितलं असेल मम्मीने त्यांना दिलं. मम्मीने त्यांना घाईत होते म्हणून काही दाखवता आलं नाही. मीच पटापट बोलून घेतलं तिच्याशी. तर ती गेली आहे वणीला. काल होती माझ्या बहिणीकडे, मुक्काम होती मोठ्या बहिणीकडे. विचार चालला होता सकाळीच जावं, पण मला नाही इतकं काम होतं, आवरलं गेलं नाही. म्हटलं तिला जाऊन भेटावं, पण मी त्या दिवशी जाऊन भेटून आली, खूप गप्पा मारल्या संध्याकाळपर्यंत. तर तिला म्हटलं वस्तू देऊन टाकते. आता संध्याकाळी तिला मी कॉल करणार आणि सांगेल की कशा वाटल्या तुला मी आणलेल्या वस्तू. काही तमिळनाडूतून घेतलेलं आहे, काही म्हैसूरमधून घेतलेलं आहे. तर अशा वस्तू आहेत. तर सगळ्यांना देऊन झालं, माझ्या मम्मीला द्यायच्या बाकी होत्या, मग आता फायनली आज दिल्या. मग असं वाटतं की दिलं आता मी सगळ्यांना. तर मी विचार करते आता उद्यापासून आपलं याला लागावं लागेल, आपल्या उन्हाळी याला पदार्थांना. कारण ना लवकरच एक छान बातमी तुम्हाला देणार आहे मी. वेट करा थोडा दिवस अजून, 15-20 दिवस तरी वेट करावं लागेल तुम्हाला, की एकदम छान बातमी देणार आहे. तर म्हणजे आधीच फॅमिलीबद्दल आहे, तर देईलच मी नंतर. आणि आता मला विचार चालला आहे की पॅन्ट्री रूम आवरावी. तर बघते चला आता
माझी पॅन्ट्री रूम कशी आहे. माझे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना माझी पॅन्ट्री रूम माहीत नसेल तर आता आपण ना पॅन्ट्री रूम आवरू. तोपर्यंत मी विहान त्यांना देते आणि विहानचा क्लासला त्याला पाठवते, म्हणजे त्याला काहीतरी खाण्यासाठी देते, त्याला क्लासला पाठवून देते, कियाराला झोपून देते आणि त्याच्यानंतर पॅन्ट्री रूम आवरायला घेणार. तर तुम्हाला मी दाखवते माझी पॅन्ट्री रूम, जे माझे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना. याला माझं पेडिक्युअर करते. हो ना याला भारी वाटतंय मस्त पडून. कर नीट कर. हां वाव पेडिक्युअर करते माझं तू. इथे बसली तर ती आली, ती म्हणे मला दाखव मी तुझं करते. तर म्हटलं ठीक आहे कर, मला असं वाटतं एकदम. तर हे मी पेडिक्युअरचं घेतलं होतं, म्हणजे एडी घासायचं, पाय घासायचं. तर ते घेतलं होतं मी डिस्काउंट बाजारमध्ये. तर ते 1400 रुपयाचं होतं. तर ते फक्त मी कितीला आणलं असेल, फक्त आणि फक्त 150 रुपयाला आणलेलं आहे. तर तिथे असतील तर जाऊन घेऊन, म्हणजे जाऊन बघा, खूप उपयोगी वस्तू आहे आणि पटकन एकदम क्लीन होऊन जातात आपल्या ज्या पायाच्या भेगा असतात ते वगैरे. तर मी नेहमी करते आणि कियाला मग ती बघते ना माझं आणि ती पण करून देते. आता मस्त करते कियाला. तुझं ब्युटी पार्लर आहे का कियाला? असं काय काय करून मिळेल तुझ्या ब्युटी पार्लरमध्ये? काय काय करून मिळेल मला सॅलॉनमध्ये? हां अजून हां आयब्रोज, फेशियल, हेअरकट. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि वातावरण बघू शकता असं झालेलं आहे. सनसेट मस्त झालेला आहे. तर उद्या माझा विचार चालू आहे की पळी पापड बनवावे याचे, साबुदाण्याचे, म्हटलं सुरुवात करून द्यावी. तर कसं बुधवारी मला बाजारात जायचं होतं, पण मग वैभव जातील हॉस्पिटलला, त्यांना सुट्टी नाही आहे. तर मी म्हटलं घरी साबुदाणे पडलेले आहेत, तर आता मग वाळवायला काही नव्हतं माझ्याकडे कागद वगैरे, तर तोच घेण्यासाठी चाललेली आहे मार्केटकडे नाशिकच्या. तर ते कुठे चालली तुम्हाला दाखवते, कोणतं दुकान आहे. तिथे इतके स्वस्त आणि आपल्या याच्या पण गोणी भेटतात, काय म्हणतात आपण धान्य साचवतो ना, काय म्हणतात आपण गहू वगैरे कोठीमध्ये टाकायच्या, त्या सुद्धा गोणी भेटतात. तर मला ना बॅग ठेवायला 2-3 गोणी आणायच्या तिथून तशा प्लॅस्टिकच्या, आणि वाळवण्यासाठी आता घेऊन येते मी प्लॅस्टिक तिथून. तर उद्या तेच करणार आणि इथं 2-3 किलो बटाटे पण घेऊन येणार आहे आणि उद्या मस्त पळी पापड करणार आहे, म्हणजे ते दाखवेलच मी नंतर. तर तेच घेण्यासाठी आता चाललो आम्ही. तर मला पॅन्ट्री रूम आवरायची होती, पण मग म्हटलं आज जाऊ दे, उद्या आवरेल, उद्या परवा. आता ते घेऊन येते. विहा आम्ही आलो. हां तर आता आम्ही निघालेलो आहे त्या दुकानात. तर ते दुकान एकदम सोपं म्हणजे पत्ता आहे, म्हणजे तुम्हाला सांगते मी. मार्केट आहे ना आपलं भाजीपाला मार्केट नाशिकचं मोठं मेन, त्याच्याच मधून एक रस्ता जातो, तिथून सगळे ते दुकानं आहे पिशव्यांची. पण मी ज्या दुकान जाते ना तर ते ह्या साईडला बघू शकता, दिंडोरी नाका पुढे आहे, इकडे ह्या साईडला मालेगाव स्टँड कडून येतो आपण, आणि इकडे पुढे आता चाललो ना ते दिंडोरी नाक्याकडे चाललेलो आहे आता. तिथेच एक्झॅक्ट एकदम तिथेच शॉप आहे हे. तर तुम्हाला दाखवते. तर तिथे 2-3 शॉप जवळच आहेत. तर तुम्हाला ना कोणत्याही शॉपमध्ये भेटेल पिशव्या वगैरे तशा, पण मी दरवर्षी ह्या शॉपमधून घेते. बघू शकता ह्या काय म्हणता भवानी की महावीर काहीतरी शॉप आहे ना, तर तिथून घेते. और वो क्या रहता है गहू डालने का प्लास्टिक का, हाँ गोणी छोटी साईज ती पाहिजे थोडी, आणि 50 किलो मधलं प्लास्टिक पाहिजे ना. हा एक मिनिट दाखवा. हे कशासाठी? पापड वाळवायला असं फुटलं पाहिजे. चकल्या वगैरे का चिटकणार नाही ना त्याला? वाळवून येतं अजून कुरड्या कापून ठेवलं, आता चालू आहे ना कट करून ठेवलं. हा मग ठीक आहे. हा केवढा मोठा आहे? 2 मोठा पर्यंत राहू द्या, लागेल मला. किती बाय किती तास? 10 फूट बाय 7.5. 10 फूट बाय 7.5. बघू शकता असं आहे, बघू शकते. कसं आहे
तुझ्या मागं तो पण 150 रुपयाचं होईल. 150 नाही ते 180 पर्यंत जाईल. हां का? हो. हे दुकान आहे आणि असं प्लॅस्टिक घेतलेलं आहे तिथून. त्यांनी किती फूट असं घेतलेलं आहे. पिशव्याच घेतल्या मी. इतके जाड आहे. आधी कागद घेतला तर थोडा पातळ वाटला, पण जाड पण कागद आहे त्याच्याकडे, तर घेतल्या फायनली. तर ह्या प्लॅस्टिकच्या मोठ्या गोण्या आहे ना 50 किलोच्या, त्या 20-20 रुपयाला भेटतात आणि ज्या 100 किलोच्या त्या 30-30 रुपयाला भेटतात. आणि जे कागद होता ना मोठा कितीतरी 4 का 5 मीटर, तो 100 रुपयाचा होता. तर असं दुकान आहे इथे. आणि इथून गेलं की मार्केटचा रस्ता आहे हा, पुढे गेलं की मार्केट आहे आणि त्या मार्केटला पण अशी दुकानं भरपूर आहे, तिथे पण तुम्हाला भेटून जातील. आणि इथे मी घेतलेले आहे बटाटे. तर बटाटे मी घेतले 3 किलो घेतले बटाटे. तर म्हटलं आता उद्या करायचंच आहे, तर इथे 20 रुपये किलो प्रमाणे घेतले, तेवढाच भाव आहे इथे पण. तर म्हटलं जाऊ द्या घेऊन टाकते. तर इथे झालेलं आहे घेऊन सगळं. आणि परत आम्ही रिटर्न चाललेलो आहे तिकडे, कारण ना फिश वगैरे घेऊन जायचे आज. आणि तेच बघू शकता हे दुकान आहे पुढे आहे ना, तुम्हाला दाखवलं ते दुकान आहे, तिथे मी नेहमी घेते. तर तुम्हाला आलंच असेल लक्षात. तर चला आता घरी जाऊ. बटाटे आणलेले 3 किलो बटाटे घेतले. तर म्हटलं उद्या ना मस्त पळी पापड करणार साबुदाण्याची. तर इथे 1 किलो साबुदाणे आहे, तिथे आता भिजत टाकते मी उद्यासाठी. तर उद्या म्हटलं मस्त पहिला पदार्थ करून घेऊ उन्हाळी. आता ऊन आहे तर आता 1 एवढं गोड बुडेल तेवढं पाणी ठेवायचं आहे. तर 1 किलो बटाटे 1 किलो साबुदाणे आहे, त्याच्यासाठी मी 2 किलोच बटाटे घेणार. तर उद्या मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच कशी करणार काय. तर असे घेतलेले आहे. तर इथे साबुदाणे पण ठेवले भिजत, गोड टाकून. तर तेच मार्केटला गेलो होतो आज आणि तिथून मी तुम्हाला दुकान दाखवलंच की तिथे सगळं भेटतं, प्लास्टिक वगैरे सगळं, दोऱ्या काय असेल नेट वगैरे सगळं एकदम होलसेल भावात मिळतं. तर मी तुम्हाला आधी प्लास्टिक दाखवलं होतं, तर ते मला ना थोडं पातळ वाटलं होतं. त्याच्यानंतर मग खूप जाड दाखवलं होतं त्यांनी, पण त्याच्या आधीच हे पिशव्या दाखवल्या ना, मग मला ह्या पिशव्याच आवडून गेल्या. कोठीतल्या ज्या गोणी असतात ना प्लॅस्टिकच्या, तर 100 किलोच्या पण असतात, 50 किलोच्या पण असतात. तर ह्या 50 किलोच्या घेतलेल्या आहे, 5 घेतलेल्या आहेत. तर ह्या मी बाकी आपल्या चकल्या वगैरे काही पापड वगैरे वाळत करण्यासाठी करणार. आणि बाकी 2-3 आहे ना माझ्या ट्रॅव्हलिंगच्या बॅग मला पॅक करून ठेवायचे आहे, कारण धूळ लागू नये म्हणून. तर त्यासाठी मी घेतलं तिथून. तर खूप होलसेल भेटतात. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही दिंडोर नाक्याकडून डायरेक्ट सरळ आलं ना, तर ते तिथे आहे दुकानं, खूप दुकानं आहे. पण मग ते एक दुकान आहे महावीर की भवानी काहीतरी आहे, दाखवले मी ब्लॉगमध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्ही पेठ रोडने आले तरी तुम्हाला दिंडोर नाक्याकडे जाणार ना, तिथे भेटेल ते दुकान. किंवा मग तुम्ही मालेगाव स्टँडकडून आले तर तुम्हाला भेटेल ते दुकान. खूप सोपा पत्ता आहे, तर तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. दिंडोर नाक्यावर आले की एकदम जवळ समोरच आहे, सरळ गेलं की मार्केट आहे, भाजी मार्केट. भाजी मार्केटमध्ये ती गल्लीच आहे पूर्ण. हे अशी प्लॅस्टिक वगैरे सगळ्या प्रकारचे भेटतात होलसेलमध्ये. तर तिथूनच घेतलेलं आहे हे. तर कामात येईल आता उद्या. तर आता उद्या पहिला उन्हाळी पदार्थ करणार आहे आपले पळी पापड, ते पण डिफरंट स्टाईलमध्ये थोडेसे. तर तेच असा होता माझा पूर्ण ब्लॉग. मला पॅन्ट्री रूम क्लीन करायची होती, पण मग काही जमलंच नाही. तर म्हटलं जाऊ दे आता वैभव आले तर हे घेऊन येऊ. मग पटकन घाईत आम्ही गेलो, ते घेऊन आलो, बटाटे घेऊन आलो. तिथूनच मार्केटमधूनच बटाटे आणले, 3 किलो आणलेले आहेत. तर उद्या ते पण लागणार आहे. तर असा माझा होता ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.